नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून खूपच मस्त चमचमीत अशी रेसिपी बनवतोय। थंडीसाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे। तर इथे मी 1.5 कप पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता। आता पोह्यांमध्ये पाणी घालायचे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचेत। धुतल्यानंतर पोहे मी असे चाळणीमध्ये काढून ठेवलेत, म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि पोहे सॉफ्ट होतील। तर असेच मी चाळणीमध्ये हे 5 मिनिटं ठेवले होते। पोहे अगदी सॉफ्ट झालेत। आता हे पोहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते। तर मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय मी। यानंतर इथे मी 4 ते 5 पाकळ्या लसूण किसून घेतलाय। अर्धा इंच आलं किसून यामध्ये घालायचं आहे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। इथे आता मी पालक घेतलाय। 1.5 कप पालक आहे। तर मी पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर सगळं पाणी त्यातलं निथळून घेतलं आणि त्यानंतर अगदी बारीक असा हा पालक चिरून घेतलाय। ज्या कपाने आपण पोहे मोजून घेतले होते त्याच कपाने मी इथे 1.5 कप पालक मोजून घेतलाय। आता हे हलक्या हाताने असं मिक्स करून घेऊया आणि यानंतर यामध्ये मग मसाले घालू। पोहे, पालक, कांदा हे सगळं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये मसाले घालायचे। तर अर्धा चमचा मी धने जिरे पूड घातले। यानंतर इथे चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आणि इथे मी लाल तिखटसुद्धा घातलं। ही रेसिपी थोडीशी तिखट अशी छान लागते म्हणून मी तिखट जास्त घातलं आहे। यानंतर इथे आता अर्धा चमचा आमचूर पावडर घातली। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता। यानंतर इथे मी पाव चमचा काळी मिरी घातली। जाडसर कुटून घेतली होती मी काळी मिरी। आता हे सगळं आपण छान एकजीव करून घेऊया। तर सध्या मार्केटमध्ये पालक भरपूर प्रमाणामध्ये येतोय, त्यामुळे ही रेसिपी एकदा तरी नक्की करून पहा। थंडीमध्ये चहाबरोबर खाण्यासाठी खूपच मस्त चमचमीत अशी रेसिपी आहे। पालक मुलं खात नाहीत, तर अशा पद्धतीने तुम्ही जर वडे तयार केले तर ते अगदी आवडीने खातील। हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। अर्धा कप घातले। भरपूर कोथिंबीर इथे घालायची आहे। यानंतर इथे मी 1 कप बेसन घेतलं। तर यातलं आधी थोडंसं घालते। 2-2 चमचे बेसन घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे। यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे। पालकाला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं, त्याबरोबरच आपण यामध्ये कांदासुद्धा घातला आहे। तर त्याच मॉइश्चरमध्ये हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं जसं उरलेलं जे बेसन आहे ते घालत जायचं आहे। तर इथे सगळं 1 कप बेसन आपल्याला लागणार आहे। तर इथे सगळं बेसन घालून मी याचा गोळा असा तयार करून घेतला आहे। आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे वडे बनवायचे आहेत। तयार मिश्रणाचा असा छोटासा गोळा घेतला आहे। थोडेसे पातळ करायचे आहेत हे वडे। तर इथे पाहू शकता असा वडा तयार करून घेतला आहे। तर इथे मी आणखी वडे तयार करून घेतलेत। हे फ्राय करण्याआधी आपण चटणी तयार करून घेऊया। तर मस्त अशी कांदा टोमॅटोची चटणी बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण खोबरं अजिबात वापरणार नाही आहोत। तर इथे मी कढई गरम करत ठेवली। यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घातला आहे। यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो उभा चिरून घातला आहे। 3 ते 4 पाकळ्या लसूण घातली। यानंतर इथे मी काश्मीरी लाल मिरची घातली आहे, इथे 1। यामुळे रंग छान येईल चटणीला। आणि तिखटासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। थोडीशी मी चिंच घातली। अख्खी मिरची नसेल इथे तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर घातली तरी चालेल।
आता इथे मी कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं आहे. यानंतर आता यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. ही भाजलेली चण्याची डाळ आहे, त्यामुळे आता जास्त परतायची गरज नाही आहे. तुम्ही जर याऐवजी कच्चीसुद्धा चण्याची डाळ वापरू शकता. मग तुम्ही कच्ची चण्याची डाळ जर वापरत असाल तर ती सुरुवातीलाच तेलावरती परतून घ्या. आता गॅस बंद केला आहे मी. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे, पूर्ण थंड झालं आहे. आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी इथे वाटून घेतली आहे, बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता यावरती फोडणी घालूया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं, यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे. तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे. फोडणीमुळे ही चटणी आणखीनच खमंग लागते. तुम्ही इडलीबरोबर सुद्धा ही चटणी बनवू शकता. तर ही चटणी तयार आहे. आता आपण वडे फ्राय करून घेऊया. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे वडे सोडायचे. तर एका वेळेस मी इथे 2-2 वडे तेलात सोडते. याचे बुडबुडे थोडेसे कमी झाल्यानंतर हे उलटून घ्यायचे. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत छान फ्राय होतील. हे वडे आपण पोह्यांपासून बनवतोय, त्यामुळे छान कुरकुरीत होतात. तर इथे पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे वड्यांना. याच्यातलं तेल निथून काढून घेऊया. तर हे चमचमीत असे पालक पोह्यांचे वडे तयार आहेत. इथे मी मिरचीसुद्धा सर्व केले. चटणी टोमॅटो केचप बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. चवीला अगदी मस्त होतात. इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे वडे. आपण जी चटणी तयार केली त्याबरोबर अगदी अप्रतिम लागतात. आजची ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.